नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेकमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला क्लास 9 मॅथमॅटिक 1.3 हा प्रॅक्टिस सेट बघायचा आहे. त्यासाठी काही कन्सेप्ट आपल्याला वेन डायग्राम म्हणजे काय, सबसेट म्हणजे काय, युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, तर आपण कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर करून घेऊया. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, वेन डायग्राम म्हणजे काय. तर मित्रांनो, एक ब्रिटिश लॉजिशियन होते, ठीक आहे, जॉन वेन. त्यांनी काय केलं, ज्या क्लोज फिगर असतात, ठीक आहे, ज्या क्लोज फिगर असतात त्यांचा उपयोग केला कशासाठी, सेटला रिप्रेझेंट करण्यासाठी. ठीक आहे, जे सेट असतात त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी, ठीक आहे, त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी क्लोज शेपचा उपयोग केला. आता क्लोज शेप म्हणजे काय, त्याच्यामध्ये रेक्टँगल आहे, स्क्वेअर आहे, सर्कल आहे, ट्रायंगल आहे, हे क्लोज शेप आहेत. यांचा उपयोग काय केलेला आहे त्यांनी, वेन डायग्राम म्हणजे सेट दाखवण्यासाठी केलेला आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे, तुम्हाला समजेल. बघा एक्झाम्पल काय आहे, तर आपल्याकडे एक सेट आहे ए आणि याच्यामध्ये काय आहेत, काही नंबर आहेत 1 2 3 4 अँड 5 अप टू 5 पर्यंत नंबर आहेत. मग या नंबरला आपण या वेन डायग्राम मध्ये कसं दाखवणार. सपोज बघा, एक आपल्याकडे काय आहे, आता याला काय करूया आपण, वेन डायग्राम मध्ये दाखवूया. वेन डायग्राम म्हणजे काय, कुठल्याही एखाद्या क्लोज फिगर मध्ये याला दाखवायचं असते. ठीक आहे. मग बघा, ए सेट आहे म्हणून इथं मी ए लिहिणार आणि त्याच्यामध्ये 1 2 3 4 अँड 5 म्हणजे बघा, या क्लोज फिगरमध्ये मी काय केलेलं आहे, या ए सेटला काय केलेलं आहे, रिप्रेझेंट केलेलं आहे. ठीक आहे. त्याच प्रकारे बघा, दुसरे एक्झाम्पल आपण बघूया. त्याच्यामध्ये आहे बी एक सेट आहे आणि त्या बी मध्ये 0 -1 -2 हे काय आहेत, एलिमेंट आहे. मग याला आपण कसं रिप्रेझेंट करणार, तुम्ही याला रेक्टँगलमध्ये करा, स्क्वेअरमध्ये करा, किंवा ट्रायंगलमध्ये करा, किंवा सर्कलमध्ये करा. ठीक आहे. एक सर्कल काढला, सर्कल म्हणजे क्लोज फिगर. याच्यामध्ये बघा मित्रांनो, बी हा सेट झाला, त्याच्यामध्ये 0, ठीक आहे, -1 आणि -2 हे काय केलं, त्याच्यामध्ये आपण रिप्रेझेंट केलेले आहे. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही वेन डायग्राम थ्रू काय करू शकता, जो सेट आहे त्याला रिप्रेझेंट करू शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आता बघूया आता सबसेट म्हणजे काय. तर बघा मित्रांनो, सबसेट म्हणजे काय, सबसेट आता आपल्याला बघायचं आहे. सबसेट म्हणजे काय, सबसेट म्हणजे काय, इफ एव्हरी एलिमेंट ऑफ सेट वाय म्हणजे वायचा प्रत्येक एलिमेंट इज अन एलिमेंट ऑफ सेट एक्स म्हणजे तो काय आहे, एक्स या सेटमध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे वायचे जेवढे काही एलिमेंट आहेत ते सर्व काय आहेत, या एक्स सेटमध्ये आहेत. देन सेट वाय इज सेड टू बी अ सबसेट ऑफ एक्स. त्याला काय म्हणतात, वाय हा काय आहे, सबसेट आहे कशाचा, एक्सचा. बघा तुम्हाला मी सांगतो, दोन सेट आहेत आपल्याकडे. ठीक आहे. एक सेट आहे वाय सेट आणि या वाय सेटमध्ये काही नंबर आहेत. ठीक आहे. आपण काय करूया, बी आणि झेड लिहूया. ठीक आहे. हे दोन एलिमेंट आहेत वायचे. ठीक आहे. एक सेट आपल्याकडे एक्स आहे आणि एक्स मध्ये बघा मित्रांनो, एक्स मध्ये सुद्धा काही एलिमेंट आहे, ते म्हणजे बी आहे, एल आहे आणि झेड आहे. ठीक आहे. आता इथं काय सांगितलं आहे, एव्हरी एलिमेंट ऑफ सेट वाय म्हणजे सेट वायचे जेवढे काही एलिमेंट आहेत बी आणि वाय इज अन एलिमेंट ऑफ सेट एक्स म्हणजे ते एक्स मध्ये सुद्धा आहेत. जे वायचे एलिमेंट आहेत ते एक्स मध्ये सुद्धा आहेत, म्हणून आपण वायला काय म्हणलेलं आहे, सबसेट म्हणलेला आहे कशाचा, एक्सचा. म्हणजे बघा, इथं बी आहे, इथं सुद्धा बी आहे, इथं झेड आहे, इथं सुद्धा झेड आहे. म्हणजे वाय मध्ये जेवढे काही एलिमेंट आहेत ते सर्व एलिमेंट एक्स मध्ये आहे. म्हणजे काय झालं, वाय इज द सबसेट ऑफ एक्स. म्हणजे काय झालेलं आहे की जो वाय आहे तो सबसेट आहे कशाचा, एक्सचा. मग याला आपण मॅथमॅटिकली कसं रिप्रेझेंट करणार, मॅथमॅटिकली, तर ते अशा प्रकारे आपण लिहू शकतो, वाय इज द सबसेट ऑफ एक्स. अशा प्रकारे आपण याला रिप्रेझेंटेशन करू शकतो मॅथमॅटिकली. ठीक आहे. हे झालं आपण अशा प्रकारे लिहू शकतो, वाय इज द सबसेट ऑफ एक्स. पण याला मॅथमॅटिकली जर रिप्रेझेंट करायचं झालं तर वाय, ठीक आहे, वाय सबसेट ऑफ एक्स, वाय इज द सबसेट ऑफ एक्स, अशा प्रकारे याला रिप्रेझेंट करतात. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, वेन डायग्राम मध्ये कसं याला रिप्रेझेंट करणार, या सबसेटला वेन डायग्राम मध्ये कसं. तर बघा मित्रांनो, आता आपण काय काढलेलं आहे, सर्वात अगोदर कोणता सेट आहे, आपल्याला वाय सेट आहे. सर्वात अगोदर वाय सेट काढून घेऊया. ठीक आहे. वाय सेट मध्ये बघा मित्रांनो, बी अँड झेड हे दोन एलिमेंट आहे वाय सेट मध्ये, आणि बरोबर आहे. आणि बी आणि झेड हे जे एलिमेंट आहे हे कशामध्ये आहेत, एक्स मध्ये सुद्धा आहेत. म्हणजे याच्या बाहेर सुद्धा आपण काढू शकतो. ठीक आहे. हा झाला. आणि याच्यामध्ये एक्स हा सेट आहे आणि याच्यामध्ये बी झेड तर ऑलरेडी आहे,
एक फक्त काढून टाका यल. यल काय आहे, जे याच्यामध्ये नाही आहे, वाय मध्ये आहे का यल नाही, म्हणून तो आपल्याला बाहेर काढलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण हे वेन डायग्राम झाली कशाची, सबसेटची. ठीक आहे, हे वेन डायग्राम आहे कशाची, सबसेटची. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. हे सर्व गोष्टी मित्रांनो ध्यानात ठेवा आणि लिहून ठेवा. ओके, चला त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे युनिव्हर्सल सेट म्हणजे काय. काय बघायचं आहे, युनिव्हर्सल सेट. काय बघायचं आहे, युनिव्हर्सल सेट. तर मित्रांनो युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, अ युनिव्हर्सल सेट इज अ सेट विच कंटेन ऑल ऑब्जेक्ट इन्क्लुडिंग इटसेल्फ. म्हणजे बघा जे काय आपल्याला सेट दिलेले आहेत, ठीक आहे, ते सगळे सेट काय असतात या युनिव्हर्सल सेटमध्ये असतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा, आता आपली बघा एक मी इथं रेक्टँगल काढतो. ठीक आहे, हा रेक्टँगल काढला. हा रेक्टँगल म्हणजे काय आहे, एक युनिव्हर्सल सेट आहे. काय आहे, हा एक युनिव्हर्सल सेट आहे. आणि युनिव्हर्सल सेट आपण कशाने डिनोट करतो, युने. कशाने आपण डिनोट करतो, युने, म्हणजे त्याला युने दाखवतो. ठीक आहे, हे झालं. आता जो रेक्टँगल आहे हा झाला युनिव्हर्सल सेट. ठीक आहे, आता बघा युनिव्हर्सल सेट आहे, याच्यामध्ये जे काही सेट असतील, सबसेट म्हणूया. ठीक आहे, याच्यामध्ये जे काही सेट असतील, ठीक आहे, हे सेट काय झाले, म्हणजे हा एक सेट, हा दुसरा बी, हा सी, म्हणजे हे सेट झाले. म्हणजे ए बी सी हे काय झाले, सेट आहे. कशामध्ये आहेत, ह्या यू मध्ये आहेत, म्हणजे युनिव्हर्सल सेटमध्ये आहे. म्हणजे काय झालेलं आहे, हे सर्व युनिव्हर्सल सेटमध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे अ युनिव्हर्सल सेट इज अ सेट विच कंटेन द ऑल ऑब्जेक्ट. याच्यामध्ये सर्व ऑब्जेक्ट असतील. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा, हे आता युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, तुमची स्कूल आहे. ठीक आहे, युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, तुमची स्कूल आहे, तुमची शाळा आहे, आणि तुमच्या शाळेमध्ये वेगवेगळे क्लास असतात. ठीक आहे, क्लास 7th, क्लास 8th, क्लास 9th. ठीक आहे, मग स्कूल काय आहे, युनिव्हर्सल सेट आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही क्लास आहेत, क्लास 7, क्लास 8, क्लास 9, हे काय आहेत, हे एक सेट आहेत. त्याला आपण सबसेट म्हणूया. कशाचे, युनिव्हर्सल सेटचे. ठीक आहे, हे समजलंय. आता बघा मित्रांनो, जे काही युनिव्हर्सल सेट आहे ते आपण कशाने दाखवलेलं आहे, रेक्टँगलने दाखवलेलं आहे. आणि जे काही सबसेट आहेत ते कशाने दाखवलेले आहेत, एका सर्कलने इथं दाखवलेले आहे. ठीक आहे, या गोष्टी ध्यानात ठेवा. याचा अर्थ काय आहे, यू काय आहे, युनिव्हर्सल सेट आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये काही सेट दिलेले आहेत, ए बी आणि सी, किंवा ते क्लासेस म्हणूया. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. ठीक आहे, आता जी वेन डायग्राम असते ती आपण काय करत असतो, जनरली आपण रेक्टँगलने रिप्रेझेंट करत असतो. म्हणजे जे युनिव्हर्सल सेट असतो, ठीक आहे, ते काय करत असतो आपण कशाने दाखवत असतो, रेक्टँगलने दाखवत असतो. ठीक आहे, आता सर्कलने पण दाखवलेले, पण काय दाखवलेले आहेत, त्याच्यामधले सबसेट. सबसेट म्हणता येणार नाही याला. ठीक आहे, त्याच्यामधले सेट आहेत, कशामध्ये, युनिव्हर्सल सेट मधले. ठीक आहे, या गोष्टी ध्यानात ठेवा. आता आपल्याला बघायचं आहे त्यानंतरचा कोणता टाईप आहे ते आता आपण बघूया. बघा मित्रांनो, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे काय, तर बघा मित्रांनो, इफ यू इज द युनिव्हर्सल सेट अँड सेट ए इज द सबसेट ऑफ द युनिव्हर्सल सेट. म्हणजे यू काय आहे, सबसेट आहे, आणि एक आहे एक सबसेट आहे, कशाचा, युनिव्हर्सल सेटचा. देन सेट ऑफ ऑल एलिमेंट इन यू, म्हणजे यू मध्ये, म्हणजे युनिव्हर्सल सेटमध्ये जे काही एलिमेंट आहेत विच आर नॉट इन अ सेट ए, म्हणजे ते या सबसेटमध्ये, म्हणजे सेट ए मध्ये नाहीत. मग जे काही उरलेले एलिमेंट आहेत जे ए मध्ये नाहीत, त्याला आपण म्हणत असतो कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. त्याला काय म्हणत असतो आपण, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. आणि त्याला दाखवतो कसं आपण, तर मित्रांनो ए डॅशने दाखवतो. ठीक आहे, ते आपण बघणार आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याकडे ए डॅशने याला दाखवतो कसं आपण, रिप्रेझेंट कसं करतो याला, तर ए डॅशने. जे कॉम्प्लिमेंट सेट असतो ते आपण ए डॅशने दाखवत असतो, ए डॅश. ठीक आहे, ध्यानात ठेवा. आता बघा एक्झाम्पल आहेत आपल्याकडे, दोन सेट आहे. एक आहे युनिव्हर्सल सेट. ठीक आहे, युनिव्हर्सल सेटमध्ये काही नंबर आहेत, 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, 7 पर्यंत नंबर आहेत युनिव्हर्सल सेटमध्ये. त्यानंतर आपल्याकडे एक सबसेट आहे ए, आणि त्याच्यामध्ये काही नंबर आहेत. कोणकोणते आहेत, 1 2 3. ठीक आहे, 3 नंबर आहेत. ठीक आहे, मग आता काय करायचं आपल्याला, एक आहे सबसेट आहे, एक आहे सबसेट आहे, कशाचा, यूचा. मग याला आपण वेन डायग्राम मध्ये कसं दाखवणार. बघा, वेन डायग्राम मध्ये आपल्याला माहित आहे, जे युनिव्हर्सल सेट असतो ते आपण कशाने दाखवतो, तर रेक्टँगलने दाखवत असतो. म्हणजे आपण इथं रेक्टँगल काढला. ठीक आहे, आता रेक्टँगल काय आहे, युनिव्हर्सल सेट आहे, म्हणजे याला आपण युनिव्हर्सल सेट अशा प्रकारे दाखवू शकतो, यू. ठीक आहे, आणि एक आहे सबसेट आहे, कशाचा, युनिव्हर्सल सेटचा. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करू शकतो, एक सर्कल काढूया आणि त्याच्यामध्ये ए दाखवूया. आणि ए मध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत बघा, त्याच्यामध्ये दिलेले आहेत मित्रांनो, 1
2 आणि 3 हे एलिमेंट कशामध्ये आहेत 1 2 3 हे एलिमेंट कशामध्ये आहेत मित्रांनो बघा हे एलिमेंट आहेत या सेट ए मध्ये ठीक आहे ते आपण इथं लिहिले आहेत ठीक आहे आता जे उरलेले एलिमेंट आहेत ठीक आहे जे उरलेले एलिमेंट आहेत फॉर एक्झाम्पल बघा 4 5 6 आणि 7 म्हणजे बघा यू हा युनिव्हर्सल सेट आहे त्याच्यामध्ये हे सर्व एलिमेंट आहेत त्याच्यामध्ये एक सबसेट आहे ए त्याच्यामध्ये 3 एलिमेंट आहेत 1 2 3 ठीक आहे आता बघा मित्रांनो जे एलिमेंट या ए सेट मध्ये नाहीत ते एलिमेंट कोणकोणते आहेत तर ते 4 एलिमेंट आहे 7 5 आणि 6 म्हणजे हे एलिमेंट आहेत ते ए या सेटमध्ये नाहीत ठीक आहे हे एलिमेंट जे ए या सेटमध्ये नाहीत त्याला म्हणत असतो आपण कॉम्प्लिमेंट ऑफ सेट काय म्हणत असतो कॉम्प्लिमेंट सेट ठीक आहे या गोष्टी ध्यानात ठेवा ठीक आहे या कशाने दाखवत असतो आपण ए डॅशने म्हणजे याला ए डॅशने आपल्याला इथं दाखवावं लागेल काय दाखवावं लागेल ए डॅशने कशाने दाखवावं लागेल ए डॅशने बघा मित्रांनो याची काही प्रॉपर्टीज आहे म्हणजे काय काय ध्यानात ठेवायचं बघा आता जो ए डॅश आहे ठीक आहे ए डॅश आहे ठीक आहे ए डॅश म्हणजे काय तो काय एक सेट आहे ठीक आहे त्याला आपण सबसेट इथं म्हणत आहे ठीक आहे त्यानंतर आहे जो एम्प्टी सेट आहे एम्प्टी सेट काय असतो नेहमी युनिव्हर्सल सेट असतो ठीक आहे किंवा जो युनिव्हर्सल सेट असतो तो एम्प्टी सेट असतो ठीक आहे या गोष्टी ध्यानात ठेवा ठीक आहे चला आता आपण काय करूया जे प्रॅक्टिस सेट आहे ते आता आपण बघूया ठीक आहे प्रॅक्टिस सेट आता आपल्याला बघायचं आहे तर बघा मित्रांनो सबसेटच्या काही प्रॉपर्टीज आपण आता बघून घेऊया प्रॉपर्टीज आपण मिस केल्या होत्या बघा मित्रांनो एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ म्हणजे कुठलाही सेट काय असतो त्याचाच काय असतो एक सबसेट असतो ठीक आहे याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो ए इज द सबसेट ऑफ ए ठीक आहे ए इज द सबसेट ऑफ ए अशा प्रकारे त्यानंतर आहे एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट म्हणजे प्रत्येक सेटचा जेवढे काही सेट आहे जे आपल्याला दिले आहेत म्हणजे प्रत्येक सेटचा एक सबसेट असतो त्याला आपण फाय म्हणतो म्हणजे फाय हा प्रत्येक सेटचा काय असतो सबसेट असतो हे एक ध्यानात ठेवायचं आहे नंतर काय सांगितलंय ए इक्वल टू बी म्हणजे ए सेटमध्ये आणि बी सेटमध्ये जर सारखेच एलिमेंट असतील देन ए इज द सबसेट ऑफ बी अँड बी इज द सबसेट ऑफ ए ठीक आहे जर सारखेच एलिमेंट असतील तर काय म्हणू शकतो आपण ए बीचा सबसेट आहे आणि बी काय आहे एचा सबसेट आहे असं सुद्धा त्याला आपण म्हणू शकतो त्यानंतर बघा मित्रांनो ए हा बीचा सबसेट आहे आणि बी हा एचा सबसेट आहे अशा वेळेस त्याला आपण ए इक्वल टू बी म्हणजे दोघांमध्ये सारखेच एलिमेंट असतील ठीक आहे असं सुद्धा आपण त्याला तिथं लिहू शकतो ठीक आहे मित्रांनो या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा तर बघा मित्रांनो कॉम्प्लिमेंट सेट जे आहे त्याची प्रॉपर्टीज काय तर नो एलिमेंट इज कॉमन इन ए आणि ए डॅश म्हणजे ए आणि ए डॅश मध्ये कुठलाही एलिमेंट कॉमन असला पाहिजे फॉर एक्झाम्पल बघा आता एक आपल्याकडे काय आहे सेट आहे हा युनिव्हर्सल सेट आहे ठीक आहे क्लोज फिगर मध्ये मी दाखवतोय त्याच्यामध्ये बघा मित्रांनो हा ए सेट आहे आणि हा ए डॅश आहे ठीक आहे म्हणजे ए आणि ह्या ए डॅश मध्ये कॉमन एलिमेंट नसला पाहिजे त्यानंतर बघा ए इज द सबसेट ऑफ यू म्हणजे बघा हा ए आहे काय सबसेट आहे या यू चा ठीक आहे मग काय होईल जो ए डॅश असेल म्हणजे हा ए डॅश हा सुद्धा काय असेल सबसेट असेल कशाचा यू चा म्हणजे युनिव्हर्सल सेटचा त्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ यू जर आपण काढलं म्हणजे यू डॅश तर तो फाय निघेल ठीक आहे आणि कॉम्प्लिमेंट ऑफ फाय जर काढलं फाय डॅश तर ते काय निघेल मित्रांनो तर ते निघेल यू ठीक आहे ह्या दोन गोष्टी ध्यानात ठेवा कॉम्प्लिमेंट ऑफ यू म्हणजे यू डॅश जर काढलं तर काय निघेल तर ते निघेल फाय आणि कॉम्प्लिमेंट ऑफ फाय जर काढलं म्हणजे फाय डॅश तर काय निघेल यू निघेल म्हणजे युनिव्हर्सल सेट निघेल प्रॅक्टिस सेट 1.3 आपल्याला बघायचं आहे मित्रांनो इथं बघा ठीक आहे 1.3 आपला प्रॅक्टिस सेट आपल्याला बघायचा आहे आता बघा मित्रांनो प्रॅक्टिस सेट 1.3 बघताना इथं काय दिलेलं आहे आपल्याला सेट ए दिलेला आहे ठीक आहे सेट ए मध्ये काय दिलेलं आहे बघा मित्रांनो सेट ए मध्ये काय दिलेलं आहे बघा सॉरी मित्रांनो ठीक आहे सेट ए मध्ये दिलेलं आहे आपल्याला ए बी सी डी अँड ई हे काय आहेत एलिमेंट आहेत ए या सेटचे ठीक आहे त्यानंतर बी सेटमध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत बघा सी डी ई अँड एफ ठीक आहे हे कशामध्ये आहेत बी मध्ये सी मध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत बघा मित्रांनो सी मध्ये आहेत
बी डी, ठीक आहे. आणि डी मध्ये कोणकोणते आहेत, तर डी मध्ये आहे ए अँड ई, ठीक आहे. याला कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या. आता बघा मित्रांनो काय सांगितलेलं आहे, इथं काय दिलेलं आपल्याला, फर्स्ट आपल्याला दिलेलं आहे सी इज द सबसेट ऑफ बी. म्हणजे काय सांगितलं, सी हा बी चा सबसेट आहे, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आता सी कोणता आहे, तर सी आहे, ठीक आहे. सी मध्ये काय आहे, बी आणि डी आहे. सी मध्ये काय आहे, बी आणि डी आहे, बरोबर आहे. आणि बी मध्ये बघा काय आहे, बी मध्ये काय आहे, सी डी ई एफ आहे, ठीक आहे. याच्यामध्ये मित्रांनो बी आणि डी, म्हणजे बघा मित्रांनो याच्यामध्ये डी आहे पण बी आहे का, नाही. याचा अर्थ सी हा बी चा सबसेट होईल का, तर नाही होणार. मग काय आहे, हे फॉल्स आहे. हे काय आहे, फॉल्स आहे. त्यानंतर बघा मित्रांनो सेकंड काय दिलेलं आहे आपल्याला, सेकंड दिलेलं आहे ए इज द सबसेट ऑफ डी. एक आहे डी चा सबसेट म्हणलेला आहे. मग ए कोणता आहे, हा आहे. आणि डी कोणता आहे, हा आहे. तर बघा मित्रांनो ए मध्ये सर्वात जास्त एलिमेंट आहेत आणि डी मध्ये कमी आहेत, ठीक आहे. म्हणजे ए हा बी चा डी चा सबसेट होऊ शकतो का, तर डी चा सबसेट होऊ शकत नाही, ठीक आहे. मग याला सुद्धा आपण फॉल्स लिहिणार. त्यानंतर थर्ड बघा मित्रांनो काय दिलेलं आहे आपल्याला, डी इज द सबसेट ऑफ बी. डी इज द सबसेट ऑफ बी. आता बघा मित्रांनो डी मध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत, ए आणि ई आहे, ठीक आहे. आणि बी मध्ये बघा कोणकोणते आहे, बी मध्ये ए आहे का, ए इथं पण नाही, ठीक आहे. ए आहे का, नाही. आणि ई आहे का, ई आहे पण ए नाही. याचा अर्थ हे सुद्धा काय होईल, फॉल्स होईल. कारण आता डी हा सबसेट होईल का बीचा, तो होणार नाही. त्यानंतर बघा मित्रांनो फोर्थ नंबर काय दिले आपल्याला, फोर्थ नंबर दिलेला आहे डी इज द सबसेट ऑफ ए. डी इज द सबसेट ऑफ ए. डी मध्ये कोणकोणते एलिमेंट आहे, ए आणि ई आहे, बरोबर आहे. ए मध्ये बघा कोणकोणतं आहे, ए मध्ये बघा मित्रांनो ए मध्ये ए सुद्धा आहे आणि ई सुद्धा आहे. म्हणजे डी हा काय होईल, ए चा सबसेट होईल, म्हणजे ट्रू होईल. हे काय होईल, ट्रू होईल, ठीक आहे. ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. त्यानंतर बघा फिफ्थ नंबर काय आहे मित्रांनो, फिफ्थ नंबर आपल्याला दिलेला आहे बी इज द सबसेट ऑफ ए. बी काय आहे, ए चा सबसेट आहे. बी मध्ये बघा एलिमेंट कोणकोणते आहेत, सी डी ई एफ. याच्यामध्ये बघा मित्रांनो सी आहे, डी आहे, ई आहे पण एफ नाही. याचा अर्थ बी हा एचा सबसेट होईल का, तर होणार नाही. मग हे सुद्धा कसं आहे, फॉल्स आहे. हे सुद्धा कसं आहे, फॉल्स आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो सिक्स नंबर काय आहे, सिक्स नंबर आहे सी इज द सबसेट ऑफ ए. सी इज द सबसेट ऑफ ए. सी मध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत बघा, बी आणि डी आहे. मग ए मध्ये बी आणि डी आहे का, बी पण आहे आणि डी पण आहे. याचा अर्थ सी का आहे, सबसेट आहे ए चा. म्हणजे हे काय होणार, ट्रू होणार. हे काय होणार, ट्रू होणार, ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे, ठीक आहे. याची रिझन तुम्हाला सांगितले, तुम्ही ते लिहू शकता, ठीक आहे. त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन इथं दिलेला आपल्याला, टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20 ॲज अ युनिव्हर्सल सेट अँड शो द सेट एक्स अँड वाय युझिंग द वेन डायग्राम. म्हणजे काय सांगितलेलं बघा मित्रांनो आपल्याला, सर्वात अगोदर की आपल्याला सेट घ्यायचे आहेत 1 to 20 पर्यंत ॲज अ युनिव्हर्सल सेट, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, एक्स आणि वाय काय करायचं आहे, त्याच्यामध्ये दाखवायचे आहेत आपल्याला एक्स आणि वाय. तर बघा मित्रांनो इथं एक्स काय दिलेलं आहे आपल्याला, एक्स दिलेला आहे, एक्स इज द सेट of x such that x belongs to natural number and 7 less than x less than 15. म्हणजे काय सांगितलेलं आहे, ठीक आहे. आता हे बघा, त्यानंतर y काय दिलेलं, y is the set of y such that y belongs to natural number, y is the prime number from 1 to 20. आता बघा मित्रांनो, आता 1 to 20 पर्यंत म्हणजे काय करायचं आपल्याला, सर्वात अगोदर x सेट लिहूया, ठीक आहे. x सेट, आता एक्स सेट मध्ये कोणकोणते नंबर येतील, सर्वात अगोदर बघा काय सांगितलेलं आहे, 7 पेक्षा काय सांगितलं आहे, लेस दॅन एक्स काय आहे, लेस दॅन एक्स काय आहे, म्हणजे एक्स इथं आपल्याला काय दिलं आहे मित्रांनो, एक्स काय आहे, ग्रेटर दॅन 7, ठीक आहे. एक्स काय आहे, ग्रेटर दॅन 7 अँड लेस दॅन 15. म्हणजे एक्स मध्ये जे काही एलिमेंट आहेत ते कोणकोणते एलिमेंट आहेत बघा. आता
एक्स मध्ये जे काही एलिमेंट आहेत ते आहेत 8, 9, 10, 11, 12, 13 and 14. तर सांगितलेलं आहे आपल्याला एक्स काय आहे, एक्स इज ग्रेटर दॅन 7 अँड लेस दॅन 15. ठीक आहे, हे एक्स चे झाले एलिमेंट. त्यानंतर वायचे एलिमेंट काय होतील बघा मित्रांनो, वायचे एलिमेंट काय होतील, वाय काय प्राईम नंबर आहेत फ्रॉम 1 to 20. 1 to 20 पर्यंत काय आहेत प्राईम नंबर आहेत. ठीक आहे, मग कशा प्रकारे दाखवायचं बघा. प्राईम नंबर कोणकोणते आहेत 1 to 20 पर्यंत मित्रांनो तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, तर प्राईम नंबर काय सांगितलेलं आहे, प्राईम नंबर. आता प्राईम नंबर म्हणजे काय येईल 1. ठीक आहे, 3, त्यानंतर 4 नाही 5, त्यानंतर 6 नाही 7, त्यानंतर 8 नाही 9 नाही 10 नाही 11, 12 नाही 13, त्यानंतर 14 नाही 16 नाही 17, नंतर 18 नाही 19. ठीक आहे, म्हणजे हे झाले प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. ठीक आहे, या गोष्टी ध्यानात ठेवा. आता काय करायचं, आता आपल्याला करायचं वेन डायग्राम. या दोघांसाठी काय करायचं मित्रांनो, आपल्याला वेन डायग्राम आता काढायची आहे. ठीक आहे, बघा मित्रांनो, आता बघा मित्रांनो, इथं आपण 1 का घेतला, 1 हा प्राईम नंबर नाही, इथं आपण 2 घेऊया. ठीक आहे, 2 हा इवन प्राईम नंबर आहे. ठीक आहे, तर मी 1 घेतला होता, आपण 2 घेऊया, कारण 2 काय इवन प्राईम नंबर आहे. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, एक्स आणि वाय सेट भेटले आपल्याला. आता काय करूया आपण, सर्वात अगोदर एक्स सेट काय करूया, हा फर्स्ट आणि हा सेकंड आहे. सर्वात अगोदर काय करूया, फर्स्ट सेट आपण दाखवूया. ठीक आहे, सर्वात अगोदर बघा मित्रांनो, एक आपण रेक्टँगल इनक्लोज फिगर काढणार. ठीक आहे, काढली. याच्यामध्ये काय करायचं आहे, सर्वात अगोदर बघा मित्रांनो, एक्स आहे, बरोबर आहे, हा एक्स माहित आहे तुम्हाला. ठीक आहे, मग याच्यामध्ये एक सर्कल काढायचं आपल्याला एक्स. ठीक आहे, हा काय आहे एक्स आहे, आणि याच्यामध्ये हे सर्व नंबर दाखवायचे आपल्याला 8, 9, 10, 11, 12, 13 अँड 14. हे सर्व नंबर याच्यामध्ये दाखवले. ठीक आहे, मग आता उरलेले नंबर कोणकोणते आहेत, तर उरलेले नंबर बघा मित्रांनो कोणकोणते आहेत, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 14 पर्यंत आहे. नंतर 15, 16, 17, 18, 19 आणि 20. म्हणजे हे काय झालेलं आहे, आपण एक्स हा सेट दाखवलेला आहे. एक्स काय होईल, सबसेट होईल कशाचा, या युनिव्हर्सल सेटचा. ठीक आहे, अशा प्रकारे दाखवायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, हे दाखवलेलं आहे. त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन साठी जाऊया. इथं सुद्धा आपल्याला एक रेक्टँगल काढायचं आहे. ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित काढून घ्या, मी इथं असंच काढतोय. ठीक आहे, आता काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं, याच्यामध्ये बघा मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात अगोदर एक सर्कल काढा, ट्रायंगल करा, काही काढा. ठीक आहे, सर्कल काढलं, आणि याच्यामध्ये काय करूया आपण, जे वाय मध्ये आहेत, वाय मध्ये काय काय आहेत बघा मित्रांनो, वाय आहे त्या वाय मध्ये कोणकोणते नंबर आपल्याला दिले आहेत. तर वाय मध्ये बघा मित्रांनो, हे वाय याच्यामध्ये 2 आहे, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. हे सर्व नंबर आपण काय केलेले वाय मध्ये दाखवलेले. म्हणजे वाय काय झाला, सबसेट झाला कशाचा, त्या युनिव्हर्सल सेटचा. मग राहिलेले नंबर कोणकोणते आहेत 1 to 20, मग टाका. 1, 2 आहे, इथं 3 आहे. ठीक आहे, त्यानंतर 4 लिहा, इथं 5 आहे, 6 लिहा, 7 आहे, 8 लिहा, 9 नाही. ठीक आहे, 9, 10, 11 आहे, 12 लिहा, 13 आहे, 14, 15, 16, 17 आहे, 18, 19 आणि 20. म्हणजे हे झाले काय झाले, त्याचे कॉम्प्लिमेंट झाले कशाचे, त्या एचे. ठीक आहे, मग अशा प्रकारे आपण दोन्ही याला करू शकतो. म्हणजे जे काही या सेटमध्ये एलिमेंट आहेत ते आपल्याला आतमध्ये दाखवायचे त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि बाकीचे जे उरलेले आहेत ते आपण बाहेरच्या याच्यामध्ये दाखवायचे, आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो. ठीक आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ वाय अशा प्रकारे. ठीक आहे, आय होप तुम्हाला दोन्ही समजले असतील. त्यानंतर बघा मित्रांनो, थर्ड क्वेश्चन इथे दिलेले आपल्याला, 2 सेट आहे यू चे एलिमेंट बघा 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11 आणि 12, आणि पी चे दिले आहेत 1, 3, 7, 10. तर काय सांगितलं, देन फर्स्ट शो द सेट यू पी अँड पी डॅश म्हणजे काय, कॉम्प्लिमेंट सेट बाय द वेन डायग्राम. ठीक आहे, आणि देन काय सांगितलं, सेकंड व्हेरीफाय द
पी डॅश ब्रॅकेट पी डॅश इक्वल टू पी. आता बघा हे काय नेमकं भानगड ते आपण सॉल्व्ह करताना बघूया. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर काय करूया आपण, एक इथं काय करूया, एक आपण रेक्टँगल काढूया. ठीक आहे, रेक्टँगल आपण काढलेला आहे. ठीक आहे, ह्या फर्स्ट क्वेश्चनसाठी ठीक आहे. बघा आता आता काय सांगितलेलं आपल्याला, जे काही नंबर आहेत यू मध्ये म्हणजे युनिव्हर्सल सेटमध्ये हे. ठीक आहे, आणि नंतर पी आहे. काय आहे? पी आहे. पहिले काय दाखवायचं की जो युनिव्हर्सल सेट आहे. ठीक आहे, आणि नंतर जो पी आहे, पी म्हणजे काय झाला, सबसेट, आणि देन पी डॅश बाय द वेन डायग्राम. म्हणजे काय दाखवायचं, आता हा झाला युनिव्हर्सल सेट, याच्यामध्ये पी दाखवायचं आहे. म्हणजे आपण पी इथं दाखवू शकतो अशा प्रकारे. ठीक आहे, हा झाला पी. आणि पी मध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत, 1, 3, 7 आणि 10. ठीक आहे, हे झाले. नंतर पी डॅश म्हणजे काय, म्हणजे पी म्हणजे काय, कॉम्प्लिमेंट ऑफ पी. म्हणजे काय, जे युनिव्हर्सल सेटमध्ये जे काही एलिमेंट आहेत पण ते पी मध्ये नाहीत, ते झालं पी डॅश. म्हणजे पी डॅश इथं राहील की कोणकोणते एलिमेंट बघायचं, 1 आहे, 3 आहे, 7 आहे, 10 आहे. मग राहिलेले एलिमेंट कोणकोणते बघा, 2. ठीक आहे, त्यानंतर 8, 9, 12 आणि 11. ठीक आहे, हे एलिमेंट काय आहेत, हे एलिमेंट युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत पण या पी मध्ये नाहीत. मग त्याला आपण पी डॅश दाखवतो. काय दाखवतो, पी डॅश. म्हणजे अशा प्रकारे आपण याला दाखवू शकतो. ठीक आहे, त्यानंतर सेकंड बघा, सेकंड साठी काय दिलेलं आहे, व्हेरीफाय. आता काय करायचं आहे, पी डॅशचा म्हणजे हा पी डॅश आहे, याला काय करा, ऍज अ याचा कॉम्प्लिमेंट काढायचा, पी डॅशचा कॉम्प्लिमेंट. आता बघा कशा प्रकारे. तर बघा मित्रांनो, आता सपोज करा पी डॅश आहे, बरोबर आहे, हे काय आहे, पी डॅश. मग पी डॅशचा कॉम्प्लिमेंट काय होईल, पी डॅशचा कॉम्प्लिमेंट काय होईल, बघा मित्रांनो, पी डॅश, बरोबर आहे, हा पी डॅश आहे. ठीक आहे, आता पी डॅश हा आहे. त्यानंतर बघा, सपोज याला काय युनिव्हर्सल सेट कन्सिडर करा, पी डॅशला काय करा, युनिव्हर्सल सेट कन्सिडर करा. सो नाही आहे पण कन्सिडर करा. मग ह्या पी काय होईल, हा पी काय होणार आहे, तर हा पी होणार आहे मित्रांनो त्या कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट. कशा प्रकारे बघा, तर बघा इथं बघा मित्रांनो, सर्वात अगोदर आपण काय करूया, युनिव्हर्सल सेट लिहूया, तुमचे लक्ष देईल त्यानंतर. बघा मित्रांनो, युनिव्हर्सल जो सेट आहे त्याच्यामध्ये 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11 अँड 12 एक आहे एलिमेंट आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो, पी सेटमध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत, 1, 3, 7 आणि 10 हे एलिमेंट आहेत, बरोबर आहे. आता काय करायचं आहे, पी डॅश. आता पी डॅश काय आपल्याकडे तुम्हाला माहित आहे, 1, 3, 7, 10. ठीक आहे, हे त्याचे एलिमेंट आहेत. ठीक आहे, कशाचे आहे, पी डॅशचे. पी डॅशचे एलिमेंट कोणकोणते आहेत, हे पी आहे, पी डॅशचे म्हणतो मी, म्हणजे 2, 8, 9, 11, 12. म्हणजे याचे एलिमेंट आहेत 2, 8, 9, 11 आणि 12. ठीक आहेत, एलिमेंट आहे कशाचे, पी डॅशचे. पी डॅश म्हणजे काय, कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, पी कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट ऑफ पी. म्हणजे हे झाले काय झाले, याचे एलिमेंट. आता बघा, आय जर कॉम्प्लिमेंट असेल मग याचे कॉम्प्लिमेंट काय होईल, बी जे पी डॅश आहे त्याचा कॉम्प्लिमेंट काय होईल, तर पी डॅशचा कॉम्प्लिमेंट काय होणार आहे, तर मित्रांनो तो होणार आहे. ठीक आहे, म्हणजे हाफ. काय होणार आहे, हा. म्हणजे त्याचे एलिमेंट काय होतील, 1, 3, 7 अँड 10. म्हणजे इथं काय करू शकतो आपण, पी म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ पी डॅश, कॉम्प्लिमेंट ऑफ पी आणि त्याचा डॅश. ठीक आहे, डॅश म्हणजे काय करतो आपण, त्याला सांगतोय. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ पी आणि त्याचा कॉम्प्लिमेंट, याला आपण काय होत असतो, याचं पीच येत असतो. म्हणजे काय होईल, पी. म्हणजे बघा आता कॉम्प्लिमेंट ऑफ पी. ठीक आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ पी डॅश. आता पी डॅशचा कॉम्प्लिमेंट काय आहे, पीच आहे. कारण बघा इथं पी काय आहे, 1, 3, 7, 10. बरोबर आहे, 1, 3, 7, 10. मग इथं बघा काय केलं आपण, जे कॉम्प्लिमेंट ऑफ पी आहे. ठीक आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ पी डॅश आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ पी डॅश आहे, तर काय केलेलं आपण, त्याचं ते काय येणार आहे, कशा बरोबर येणार आहे, पीच्या बरोबर आहे. ठीक आहे, थोडंसं कन्फ्युजिंग आहे हे. ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो, फोर्थ क्वेश्चन काय, फोर्थ क्वेश्चन आहे, इथं ए दिलेलं आहे, ए इज द सेट ऑफ 1, 3, 2, 7. देन राईट एनी 3 सबसेट ऑफ ए. आता काय करायचंय, ए चे आपल्याला 3 सबसेट लिहायचे. कशा प्रकारे लिहू शकतो बघा. आता बघा मित्रांनो, ए आहे. ठीक आहे, ए इक्वल टू 1,
3 2 आणि 7 हे काय त्याच्यामध्ये एलिमेंट आहेत. आता काय सांगितलं आपल्याला, ए चे काय करायचे, आपल्याला सबसेट लिहायचे आहेत. मग कोणकोणते सबसेट असू शकतात, तर एक सबसेट आपण त्याला बी नाव देऊया. त्याच्यामध्ये काय करू शकतो आपण, यातले कोणते नंबर घेऊ शकतो, कोणते घ्या. मी काय करतो, याच्यामध्ये फक्त 2 घेतो. ठीक आहे, 2. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, त्यानंतर आपण ए फर्स्ट, चला सेकंड बघा, काय काढूया, सेकंड घेऊया आपण ABC घेऊया. ठीक आहे, सी बघा, सी मध्ये काय घेऊया आपण, फक्त 3 घेऊया, नो प्रॉब्लेम, 3 घेऊया. अजून तुम्ही काय घेऊ शकता. ठीक आहे. आता बघा, ABC डी मध्ये काय घेऊया. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, कुठलेही नंबर घ्या, 1 3 घ्या, 1 3 घ्या, किंवा 2 7 घ्या, काही पण घेऊ शकता, किंवा 1 3 2 अशा प्रकारे सुद्धा याला घेऊ शकता. म्हणजे हे तीन तीन सबसेट आपण केले आहेत. पण याला वेन डायग्राम मध्ये दाखवायचं असेल तर, वेन डायग्राम मध्ये याला दाखवायचं कसं दाखवणार, तर बघा मित्रांनो, आपण काय करणार, अशा प्रकारे हे बघा, हे आपण अशा प्रकारे काढणार. ठीक आहे. आता काढल्यानंतर कसं करायचं बघा मित्रांनो, आता सपोज, तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर आपण काय करूया, डी सेट ड्रॉ करूया. ठीक आहे, हा डी केला ड्रॉ, आणि डी मध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत, 1 3 2. म्हणजे याच्यामध्ये आपण लिहूया 1 2 आणि 3. ठीक आहे. नंतर बघा, सी सेट मध्ये कोणता नंबर आहे, एलिमेंट आहे, 3 आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण करू शकतो आणि याला सी सेट म्हणू शकतो. त्यानंतर बघा, बी मध्ये कोणता आहे, तर 2 आहे. तर अशा प्रकारे आपण घेऊ शकतो आणि याला आपण बी म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे. आणि जी उरलेले एलिमेंट आहेत, कोणकोणते उरलेले आहेत बघा, 1 3 2 घेतल्या, राहिलेलं 7 आपण बाहेर लिहू शकतो. म्हणजे हे झाला, काय झाला, वेन डायग्राम मध्ये आपण काय केलेलं आहे, या ए सेटला काय केलेलं आहे, रिप्रेझेंट केलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याकडे नेक्स्ट क्वेश्चन आहे 5th नंबरचा. 5th मध्ये काय दिलेलं बघा, राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट. आता बघा काय दिलेलं आहे. आता एक एक आपल्याला आता इथं सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा मित्रांनो, P is the set of all resident in पुणे. काय सांगितलं आहे, P is the set. P काय आहे, सेट आहे कशाचा, ऑफ ऑल रेसिडेंट इन पुणे. ठीक आहे. म्हणजे याला आपण कसं लिहिणार बघा, आता P काय आहे, P काय आहे बघा मित्रांनो, ध्यानात ठेवा. P ला कशा प्रकारे आपण लिहू शकतो, या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. P म्हणजे, तर बघा मित्रांनो, आता काय करायचं, इथं आपल्याला नाव दिलं सर्वात अगोदर, ध्यान ठेवा, पुणे. पुण्यासाठी आपण काय वापरणार, पुणे कुठे आहे, महाराष्ट्रात आहे. ठीक आहे, पुणे कुठे आहे, महाराष्ट्रात आहे. सर्वात अगोदर आपण काय करूया, इथं सर्व नाव आहेत, म्हणजे इंडिया सुद्धा आहे. इंडियाला आपण काय सेट वापरलेला आहे, बी वापरलेला आहे. ठीक आहे. जो महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राला आपण काय वापरलेला आहे, एच वापरलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर MP म्हणजे मध्य प्रदेशसाठी आपण काय वापरलेलं आहे, मध्य प्रदेशसाठी आपण M वापरूया. ठीक आहे. त्यानंतर इथे दिलेलं आहे पुणे. पुणेसाठी काय वापरलेलं आहे आपण बघा मित्रांनो, पुणेसाठी इथं आपण वापरलेलं आहे P. पुणेसाठी काय आहे, P आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, त्यानंतर इथं सांगितलेलं आहे इंदोर. इंदोरसाठी काय वापरलेलं आहे, आय. याच्यावर तुम्हाला समजेल, इंदोर. इंदोरसाठी काय वापरलेलं आहे, आय. ठीक आहे. आता काय करायचं आहे, आता काय करायचं, यावर आपल्याला काय करायचं आहे, सेट तयार करायचे आहेत. बघा, P इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन पुणे. म्हणजे P कशाचा सेट आहे, रेसिडेंटचा, पुणेमध्ये. आता पुणे कुठं आहे, पुणे महाराष्ट्रामध्ये आहे. मग आपण कसं लिहिणार, P हा सबसेट आहे म्हणून. तर बघा मित्रांनो, इथं आता कशा प्रकारे लिहायचं आहे, तर बघा, फर्स्ट लिहितोय आपण, याला फर्स्ट देऊ, याला सेकंड, थर्ड, याला फोर्थ आणि याला फिफ्थ. ठीक आहे. फर्स्ट साठी आपण कसं लिहितोय बघा, म्हणजे P बरोबर आहे, P इज द सबसेट ऑफ H. P इज द सबसेट ऑफ H. म्हणजे काय आहे, जे पुण्यातले लोक आहेत ते काय सबसेट आहेत कशाच्या, जे महाराष्ट्र लोक आहेत त्यांचा. ठीक आहे, महाराष्ट्र लोक आहेत त्यांचा काय आहे, तो सबसेट आहे. ठीक आहे. पहिल्याचं आपण असे लिहू शकतो. दुसऱ्याचं बघा काय आहे, M इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट. M इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन मध्य प्रदेश. आता मध्य प्रदेश म्हणजे काय आहे, एक राज्य आहे. ठीक आहे. मग याला कसं लिहिणार आपण, M. ठीक आहे. काय लिहिणार इथं आपण, M लिहिणार, बरोबर आहे. काय लिहिणार इथं,
सेकंड नंबरला काय आहे, यम आहे. यम इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन मध्य प्रदेश. म्हणजे बघा यम इज द सेट ऑफ बी. कशाचा सेट आहे, बी. बी म्हणजे काय आहे, इंडिया. कशा सेट आहे, इंडियाचा. ठीक आहे, या गोष्टी ध्यानात ठेवा. त्यानंतर बघा मित्रांनो, त्यानंतर बघा थर्ड नंबरचं, आय इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन इंदोर. आता इंदोर कुठं आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे तीनला कसं लिहिलं आपण, आय इज द सबसेट ऑफ यम. आय इज द सबसेट ऑफ यम. फोर्थ नंबरला कसं लिहिणार, फोर्थ नंबरला काय आहे, बी आहे. बी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन इंडिया. ठीक आहे, आता इंडिया. आता बघा मित्रांनो, इंडिया कुठं आहे, ठीक आहे, इंडिया कुठं आहे मित्रांनो, तर इंडिया जर आपण बघितलं तर इंडिया वर्ल्डमध्ये आहे, बरोबर आहे. म्हणजे या, आता बघा मित्रांनो, आता जो बी आहे तो काय आहे, रेसिडेंट इन इंडिया आहे. म्हणजे काय होईल, बी हा काय होईल, एक युनिव्हर्सल सेट होईल. बी काय होईल, एक युनिव्हर्सल सेट होईल. युनिव्हर्सल सेट फॉर ऑल. आता जे काही सेट दिले त्यासाठी बी काय होईल, एक युनिव्हर्सल सेट होईल. ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो, फिफ्थ नंबरला काय आहे, एच इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन महाराष्ट्र. महाराष्ट्र कुठं आहे, इंडियामध्ये आहे. म्हणजे असं आपण लिहू शकतो की एच इज द सबसेट ऑफ बी. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि बी काय आहे, एक युनिव्हर्सल सेट आहे, हे ध्यानात ठेवा. ठीक आहे, समजलंय. आता नंतर बघा, हा सेकंड क्वेश्चन काय आहे इथे. ठीक आहे, विच सेट कॅन बी युनिव्हर्सल सेट फॉर अबो सेट. आता वरच्यासाठी युनिव्हर्सल सेट कोणता आहे ते अगोदरच आपण बघतोय. कोणता आहे, बी इज द युनिव्हर्सल सेट फॉर अबो सेट्स. म्हणजे वरच्या सेटसाठी बी काय आहे, युनिव्हर्सल सेट आहे. ओके, ध्यानात ठेवा. पुन्हा मित्रांनो, तुम्ही काय करू शकता बघा, पीक आहे महाराष्ट्रात आहे, म्हणजे तुम्ही याला असं सुद्धा करू शकता, किंवा इंदोर मध्य प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही याला पी, बरोबर आहे, पी एक सबसेट आहे. कशाचा, पी हा सबसेट बीचा पण असू शकतो, कारण बी म्हणजे काय, इंडिया आहे, बरोबर आहे, त्याचा सुद्धा सबसेट असू शकतो. किंवा जो आय आहे, आय काय, आय सुद्धा सबसेट असू शकतो. कशाचा, बीचा. ठीक आहे, आय सुद्धा काय, बीचा सबसेट असू शकतो. तर हे तुम्ही तिथं लिहू शकता. ठीक आहे, तुम्हाला तर तुमच्या मनाने सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, मी फक्त तुम्हाला सांगतोय. आता बघा मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, ए इज द सेट ऑफ मल्टिपल ऑफ 5. एक आहे, सेट आहे, त्याच्यामध्ये जे काही एलिमेंट आहे ते मल्टिपल आहेत. कशाचे, 5चे. मीन्स 5, 10, 15, 20 एंड सो ऑन. ठीक है, देन बी देखिए, बी में क्या है, बी मध्ये दिले आपल्याला सेट ऑफ मल्टिपल ऑफ 7. 7, 14, 21 एंड सो ऑन. ठीक आहे, देन सी मध्ये काय दिलेलं बघा, सेट ऑफ मल्टिपल ऑफ 12. मीन्स 12 ची मल्टिपल इथे लिहायची आहेत, 12, 24, 36 अँड सो ऑन. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, आता बघा, जर आपण नॅचरल नंबर बघितलं तर नॅचरल नंबरमध्ये काय असतात, नॅचरल नंबरमध्ये किंवा नॅचरल नंबरचा सेट जर बघितला त्याच्यामध्ये 1 पासून सुरू होतात, 2, 3 अँड सो ऑन. ठीक आहे, त्यानंतर होल नंबरमध्ये जर बघितलं तर 0 पासून सुरू होतात, 1, 2, 3 अँड सो ऑन. त्यानंतर बघा, इंटेजरमध्ये जर बघितलं तर इंटेजरमध्ये इकडे सुद्धा अनलिमिटेड असतात नंबर. ठीक आहे, -1, 0, 1, 2 अँड सो ऑन. म्हणजे हे तिन्ही सेट, म्हणजे नॅचरल नंबरचा सेट किंवा होल नंबरचा सेट किंवा इंटेजरचा सेट, हे तिन्ही सेट कॅन बी युनिव्हर्सल सेट फॉर ए, बी अँड सी. म्हणजे आपण याला असं लिहू शकतो की एनी ऑफ सेट्स एन, डब्ल्यू अँड आय can be taken as a universal
सेट फॉर द सेट ए बी अँड सी. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो 7 नंबरचा क्वेश्चन आहे. लेट्स, ठीक आहे, एक सेकंडचा सॉल्व्ह करायचा राहिला मित्रांनो. सॉरी, सेकंडचा राहिला आपला, ते सॉल्व्ह करूया आता. ठीक आहे. हे आय होप तुम्ही लिहून घेतलं असेल तर लिहून घ्या. सर्वांना मी इरेज करतो आता. ठीक आहे. आता बघा सेकंड काय आहे. पी इज द सेट ऑफ इंटेजर्स विच आर मल्टिपल ऑफ 4. म्हणजे काय आहे, पी एक सेट आहे कशाचा, इंटेजरचा. ते इंटेजर्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये मायनस प्लस येत असतात. ठीक आहे. ठीक आहे. आणि तो कशाचा मल्टिपल आहे, कशाने, 4ने. मीन्स 4, 8, 12 आणि 16. ओके, ध्यानात ठेवा. आणि याच्यामध्ये अनलिमिटेड आहेत ना, कारण ते काय सेट आहे. ठीक आहे, मल्टिपल आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, टी इज द सेट ऑफ ऑल इव्हन स्क्वेअर नंबर. बघा टी हे काय आहे, सेट ऑफ ऑल इव्हन स्क्वेअर नंबर. आता इव्हन स्क्वेअर नंबर कोणते आहेत, 4, 16, 36, 64 अँड सो ऑन. म्हणजे बघा मित्रांनो, याच्यावर आपल्याला काय समजतात की बघा, सेट एन म्हणजे नॅचरल नंबरचा सेट, होल नंबरचा सेट आणि इंटेजरचा सेट कॅन बी टेकन ॲज अ युनिव्हर्सल सेट. ठीक आहे.